सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा गावाकडच्या गावरान रेसिपीमध्ये. आज काय बनणार आहे तर मस्त रानातली आत्यानी सकाळीच वांगी आणली आहेत, ती मी अशी चिरून घेतलेली आहेत, पाण्यात मीठ टाकून ठेवलेली आहेत. तर आज मी बनणार आहे सुकं मस्त वांगं. तर बरेच वेळा मला कमेंट्समध्ये विचारले माझ्या दुसऱ्या चॅनलवर, रॉयल शेळके त्या चॅनलचं नाव आहे, दुपारचा आमचा जेवणाचा व्हिडिओ असतो, त्यात विचारले की ताई रेसिपी दाखवा. तर म्हटलं चला दाखवूयात. लसूण टेचून घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा असेल तर टॅमॅटो बारीक चिरून घ्या. आणि आता छानपैकी आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये घातलेली आहे मी मस्त अशी घरची मोहरी. भरपूर मोहरी रानात झालेली होती, म्हणजे भरपूर म्हणजे खूप नाही, जेमतेम एक 6-7-8 महिने तरी जाईन अशी मोहरी आहे. मग काय कांदा कढीपत्ता घातलेला आहे. आता हे थोडंसं काय करायचं, कांदा थोडे वेळ छानपैकी परतून घ्यायचा आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, कांदा थोडासा असा लालसर झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि लसूण. लसूण पण आपला घरचा छानपैकी रानातला लसूण आहे. तर मला कमेंट्समध्ये विचारलेलं पण आहे, लसूण आम्ही आहे ना असा शेडमध्ये त्याच्या पेंड्या हे केलेले आहेत, असे गड्डे गड्डे बांधून ठेवलेले आहेत. ते कसा बांधला ते मला विचारलं आहे. तर नक्की मी तुम्हाला एक दिवशी काय करेन दाखवेल जवळून. तर आता काय करायचं, लसूण आणि मीठ घातले, थोडं अजून परतून घ्यायचं. आणि मग बाकीचं तुम्हाला काय घालायचं आहे ते तुम्ही मसाले, जर तुम्हाला मसाले आवडतात भाज्यांमध्ये घालायला तर ते तुम्ही मसाले त्याच्यात घालू शकता. पण आमच्याकडे मी मसाले घालतच नाही, फक्त घालते हळद, मीठ आणि एक लाल तिखट थोडंसं ते घालते आणि घरचा इसूर. बास माझं, म्हणजे मी जास्त काय भाज्यांना सजवत बसत नाही आणि भरपूर काय असं टाकत बसत नाही. साधं सिंपल जे आहे ते घालायचं आणि भाजी बनवायची. तर हळद घातली आहे, आता घालायचं लाल तिखट. लाल तिखट पण काय माहिती आहे का, आमच्या ज्या घरच्या रानातल्या गेल्या वर्षी काय होतं, मिरच्या होत्या त्या वाळवून मी डंकावरनं कुटून आणून ठेवलेल्या आहेत, त्या पण ती पण चटणी ना एवढी चवीला छान लागते. आणि आता ह्या वर्षी पण रानात आमच्या मिरच्या आहेत, तर मी भरपूर साऱ्या मिरच्या वाळवून त्याचा मसाला म्हणजेच इसूर बनणार आहे. तर लाल तिखट घालून झालं, परत एकदा छानपैकी कांदा आपला हलवून घेतलेला आहे. आता घालायचा आहे ह्याच्यामध्ये घरचा इसूर. तर थोडं लाल तिखट घातल्यामुळे मी काय केलं आहे, इसूर थोडा कमी घातलेला आहे. आणि जी आपली मगाशी वांगी आहेत आपण पाण्यात ठेवलेली, ती आता मी ताटात बाजूला काढून घेते आणि त्या सगळ्या मसाल्यामध्ये हलवून घेते. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं असेल तर तुम्ही काय करा, खोबरं खिसून भाजून बारीक वाटून ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये घालू शकता. पण आमच्याकडे जास्त वापर शेंगदाण्याचा होतो, शेंगदाण्याचा कूटच आम्ही भाजीला घालतो. आता सगळं मिक्स झालेलं आहे मसाला फोडींमध्ये. ह्याच्यावरती काय करायचं आहे, एक 5-10 मिनटं ताट झाकून ठेवायचं. जर तुम्हाला ह्याच्यात कोथिंबीरही घालायची असेल तर तीही तुम्ही बारीक चिरून नंतर घालायची, भाजी पूर्ण झाली का करून मग घालायची. आमच्याकडे आज गणेश आहे जेवायला, कारण तो म्हणजे शाळेला सुट्टी आहे, तो घरी असल्यामुळे कोथिंबीर भाजीला मी वापरत नाही, त्याला आवडत नाही. थोडंसं मी काय केलं, नॉर्मलवरती पाणी ठेवले आणि भाजीही मी पूर्ण आरावरती केली आहे, कारण वांग्याला जास्त वेळ लागत नाही, जास्त जाळ पण लागत नाही. आणि आमच्याकडे थोडंसं वांगं जे आहे ते अर्धकचच आवडतं, म्हणजे जास्त शिजलेलं आवडत नाही. प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्हाला जसं आवडतं तसं शिजवून घ्या. जर तुम्हाला ह्याच्यात पाणी नसेल घालायचं तर नुसतं तुम्ही आरावरती ठेवून नंतर शेंगदाण्याचं कूड घातलं तरी भाजी म्हणजे वांगं शिजतं. पण मला थोडीशी लिप्ती भाजी बनवायची, म्हणजे सरभरीत बनवायची आहे, म्हणून मी त्याच्यात थोडंसं नॉर्मल गरम पाणी घातलेलं आहे. आता काय घालायचं, मस्त खलबत्त्यात कुटलेलं बारीक ह्या म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते पण आमच्या रानातले आहेत. तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारसाल की ताई तुझं सगळंच घरचं आहे. हो, तर ह्या गोष्टी सगळ्या घरच्या आहेत. वर्षभर पुरणारे शेंगा म्हणजे शेंगदाणे, लसूण, गहू, ज्वारी, डाळी, हे आमचं सगळं घरचंच असतं. तयार झालेली आहे आपली मस्त गावरान पद्धतीची वांग्याची भाजी. तर कशी वाटली रेसिपी सांगायला मात्र विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन अशा रेसिपीसोबत. तर भाकरी केलेली आहे त्याच्यासोबत.